पारितोषिक त्याला मिळाली आहेत, कॅश प्राइज मिळाले आहेत. याचं कारण त्याने 5 चेंडू 16 धावा कुठत असताना सामन्याला विजयश्री संपादन करून दिली. स्पर्धेचा 5वा दिवस, एक्झिबिशन मॅच, त्याचबरोबर प्रेक्षणीय सामना हे सुद्धा या आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य आहे. ठाणे आणि रायगड वर्सेस एक अप्रतिम दर्जेदार सामना इथे होणार आहे. या सामन्यांची मुहूर्तमेढ ॲक्च्युली जर सांगायचं झालं तर ठाणे वर्सेस रायगड ही संकल्पनाची डोंबिवलीची आहे, आपल्या डोंबिवली गावातलीच आहे. आणि याच मातीवर पहिल्यांदाच ठाणे वर्सेस रायगड हा सामना खेळवला गेला पेंढरकरच्या मैदानावर आणि त्या सामन्यामध्ये ठाणे संघाने मात्र विजयाची संपादन करून घेतली होती. तर बोलिया मैदानाकडे सामना इथे सुरू होतोय. सलामीचे फलंदाज दोन्ही मैदानात आलेले आहेत. फलंदाज येथे स्ट्राईक एंडला प्रशांत, नॉन स्ट्राईक एंडला किशोर आणि षटक घेऊन पहिला येतो तो पिंट्या. बबलू पाटील वैयक्तिक संघाचं पहिलं षटक घेऊन. तर दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आमच्या आयोजकांकडून जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटई आणि त्याचबरोबर विनोद दादा यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, राऊंड विकेट. हा चेंडू फुल टॉस होता, गॅपमध्ये खेळत आहेत. चेंडू डीप मध्ये सरकतोय, क्षेत्ररक्षक येतात लॉंग ऑफ वरून आणि जो पण चेंडू कव्हर करून फेक करतो तोपर्यंत फलंदाज आपलं खातं उघडतोय आणि 2 धावाने धावसंख्येला आकार देतोय. प्रथमेश पहिला चेंडू लो फुल टॉस, प्रशांत लो फुल टॉस चेंडू कव्हर मधना चेंडूला ड्राईव्ह करतात व्ही शेप मध्ये आणि तोपर्यंत खातं उघडतात 2 धावेने. बबलूचा पहिला चेंडू थोडासा फुल टॉस होता, लो फुल टॉस होता, 2 धावा वसूल होत आहेत. पुन्हा त्याच प्रकारे चेंडू आतमध्ये आणतात, चेंडूला अँगल करतायत, क्षेत्रस्थ जमीन चेंडू कव्हर करतील, वेळ घेत आहेत, मिसफिल्ड्स होत आहेत, चुका होत आहेत आणि 2 धावा. शंकर शॉर्ट कव्हर मध्ये इथे चुका होत आहेत. चेंडू स्किटून मागे जातो आणि त्याला बॅकिंग करतात मागून येऊन भावेश आणि तोपर्यंत अजून 2 धावा संघाच्या खात्यामध्ये, फलंदाजाच्या खात्यामध्ये. धावसंघ धावफलकावर 4. बबलू लेफ्ट आर्म राऊंड, आता मात्र लेफ्टीच्या बाहेर होता, दिशा दिली चेंडूला, आउटफील्ड फास्ट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, 4 धावा. तर मिस्टर प्रवीण पाटील, प्रवेशकार पार्लर यांच्याकडनं पारितोषिक आले. प्रत्येक षटकाराला संदर्भ संघासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू काका. धावसंख्या धावफलकावर 4 ने पुढे सरकते ती जलद गतीने 8 या धावसंख्येवर. हा चेंडू पुन्हा धावफळीकडून ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये काढल्या चेंडूला, पण क्षेत्ररक्षक एक डीप मध्ये उभा, जो पण चेंडू कव्हर करून फेकरेल, कॉल दिलाय पण नकार देत आहे तिथे. व्हेरी गुड थ्रो भावेश कडून. फक्त एका धार समाधान. धावसंख्या 1 ने मात्र पुढे सरकते धावफलकावरती 9 धावा. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे ते प्रवीण पाटील यांच्याकडून. प्रविष्ट कार पार्लर ऑथराइज इन्शुरन्स एजन्सी यांच्याकडे पारितोषिक देण्यात आले आहे. धावसंख्या धावफलकावर 9. स्ट्राईक पहिल्यांदाच रोटेट होत आहे. या 5व्या चेंडूवर फलंदाज येतोय स्ट्राईक एंडला, तो किशोर. लक्ष्मण आणि दीपक यांच्यावर जबाबदारी आहे ॲज अंपायर ऑफिशियल्स. चेंडू हवेमध्ये ऑन साइड, क्षेत्र सज्ज, गुड कॅच, अप्रतिम झेल तिथे सुनील कडून आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. ब्रेक थ्रूची गरज होती आणि ब्रेक थ्रू मिळवून देतोय तो बबलू. फलंदाज बाद. रात पुनवीची चेता पाकाची, येल जायली पाठीची, आई येल जायली पाठीची, गुडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची, गुडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची, गुडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची, आई गुडगोवरा देवी येल जायली. राहुल, आम्ही जो अंदाज बांधला होता की ठाणे वर्सेस रायगड हा मॅच सामना बघण्यासाठी प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली आणि ते चित्र पाहायला मिळते. भरपूर प्रेक्षक आणि सर्व स्टँड पूर्णपणे भरलेले आहेत आणि तो सामना तिथे एन्जॉय करणार. ठाण्याच्या माध्यमातून निलेश म्हात्रे म्हणजे नांदिवलीचा खेळाडू, त्यानंतर भूषण म्हात्रे तुर्बे, मयूर दातीलकर फडकेपाडा, प्रमोद म्हात्रे देसाई, सिद्धेश वाडेकर, दीपक पाटील गोळवली, अनंत पाटील काटई, रवींद्र संते कोळेगाव, प्रतीक म्हात्रे चोळेगाव, जीत भोईर वाकलन, पद्माकर भोईर बेतवडे, केतन भोईर करावे आणि अनुप कुक्षेत असा एकूण संघ आहे तो म्हणजे ठाणे जिल्ह्यातला सज्ज होतोय. लेफ्ट आर्म राऊंड, हा चेंडू समोर खेळता क्षेत्र सज्ज, चेंडूच्या खाली आले होते, झेल सुटतोय तिथे. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, चेंडूला ऑन साइडला प्लेस करण्याचा प्रयत्न होता, लिडिंग एज लागते आणि षटक समाप्त होत आहे. या शेवटच्या चेंडूवर 1 धावा येत आहेत आणि धावसंख्या धावफलकावर दुहेरी अंकात 10.
स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी एक अनाउन्समेंट आम्ही निश्चितच केली होती की ठाणे वर्सेस रायगड हा सामना या स्पर्धेत आम्ही खेळवणार आहोत. कारण एक थोडासा स्पेअर दिवस होता. पहिल्या दिवशी जो सामना राहिला होता तो आम्ही आज इथे कव्हर करत होतो आणि आज आम्हाला कुठल्याही परिस्थितीत पहिल्या दिवसातला एक संघ आम्हाला आजच्या दिवसांना क्वालिफाय करून बाहेर काढायचा आहे की जो टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. आणि याचं चित्र तुम्हाला निश्चित याचं उत्तर तुम्हाला लगेचच मिळेल. कारण यानंतर अजून एक सामना जो होणार तो दहीसर हा संघ जो क्वालिफाय होऊन पुढे सरकला आहे त्या संघाशी फाईट करणार. या सामन्यामध्ये 2 संघ इथे परफॉर्मन्स येत आहेत. त्याच्यामधला जो संघ जिंकेल तो दहीसर संघाशी फाईट करेल. संदप संघ एक सामना ऑलरेडी जिंकलेत. सकाळच्या सत्रामध्ये देसाई संघाविरुद्ध निश्चित आत्मविश्वास त्यांचा दुणावला आहे आणि पहिल्या षटकाचा चांगलं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतात कोळेगाव संघाच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावर 10. तर संघनायक येतोय सरसेनापती नेता संघाचा रवींद्र संते. मानपाड यांकडनं समोर जातो स्ट्राईक केला तो रणजित. फुलटॉस चेंडू स्वीप केले चेंडूला ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 धावा. गुड शॉट. रवींद्रच्या पहिल्या चेंडूवर लो फुलला चेंडू स्वीप करत असताना एक जबरदस्त एक कार्पेट शॉट पाहायला मिळाला. ऑन साइडला चेंडू फक्त पूल केला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये 4 धावांसाठी. गुड शॉट. धावसंख्या धावफलक 4 ने पुढे सरते. ते फलंदाज येते रणदीप आणि तिसऱ्या पंचांचं निश्चितच आगमन होते मैदानावर. अनिल सरकतायत आतमध्ये. अनिल पाटील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आणि दोन्ही पंच पुढे येऊन काही वार्तालाप करतायत या गोलंदाजी विषयी. रवींद्र संत्रेला काही सूचना सुद्धा करण्यात येतात. 4 धावांनी धावसंख्या निश्चितच फुलते या दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या. धावसंख्या धावफलकावर 14. पहिल्या षटकात तब्बल 10 धावा पाहायला मिळाल्या. एक चौकार पाहायला मिळाला. 2 डबल, एक सिंगल आणि एक मात्र गडी बाद होते. शेवटच्या चेंडूवर किशोर मात्र बाद झाले. तंबूत परत आहेत सेकंडला चेंडूवर 5व्या चेंडूवर. आणि आता रवींद्र संते पुन्हा एकदा सज्ज होतोय मानपाड्यांकडनं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्विंग करतायत चेंडूला टर्न करतायत पूर्णपणे. लेग स्टिकवर चेंडू ऑफ स्टिकवर येतोय आणि यष्टीच्या मागे आपलं काम पूर्ण करतोय हेमंत. कीपर शफल झाले होते ऑन साइड त्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न. मागच्या चेंडूच्या कंपॅरिझनमध्ये हा चेंडू थोडासा शॉर्ट ठेवतात. थोडासा आखूट टप्प्याचा ठेवतात. पहिला चेंडू बरोबर ब्लॉक होलमध्ये होता जो स्वीप करत असताना त्यांनी 4 धावा वसूल केल्या. धावसंख्या धावफलकावर 14. पुढे आले. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. पुन्हा त्या चेंडू मागे. इथे मात्र जोरदार अपील होत आहे. स्क्वेअर लेग पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न स्टंपिंगसाठी यष्टीचीतसाठी. पण फलंदाजाचं निश्चितच नियंत्रण पूर्णपणे बिघडतं इथे. कारण पहिल्या चेंडू ज्याप्रमाणे स्वीप मारताना चौकार वसूल केला होता पण नंतरच्या 2 चेंडू अजिबात मुभा देत नाहीये. संधी देत नाही गोलंदाज रवींद्र संते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचा मगाशी सुब्रमण्यम सरांनी सांगितल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय ख्यातीचा हा खेळाडू आहे. आपल्या डोंबिवलीतनं प्रतिनिधित्व करतो त्या संघासाठी. व्हेरी गुड जॉब. 2 चेंडू धावसंख्या धावफलकावर 14. ज्या 4 धावा पहिल्याच चेंडूवर आल्यात. थोडंसं मागे उभे राहिले. शफल झालेत. पुन्हा एकदा हा चेंडू टर्न करायचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू तिथे. पहिल्या 2 चेंडूचे जे चेंडू डॉट गेले त्याच्या कंपॅरिझन हा चेंडू थोडासा बाहेर ठेवतायत. कारण फलंदाजी मुवमेंट आहे. शफल होत आहेत. मागे पुढे करतात आणि त्यामुळे चेंडू थोडासा बाहेर ठेवणं गरजेचं होतं आणि चेंडू पूर्ण टर्न करून बाहेर काढतायत. लेग ब्रेक. उंची थोडीशी खाली ठेवली होती. सज्ज होतं पुन्हा तर रवींद्र. 3 चेंडू डॉट बॅकफुटला चेंडू हवेमध्ये खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फलंदाज बाद. यमी तिथे गोलंदाजाला यशस्वी गोलंदाज. या दुसऱ्या षटकात आपला संघनायक आपल्या संघासाठी यश मिळवून देतोय. धावसंख्या धावफलकात 14. तीन चेंडू सातत्याने निर्धाव आणि त्यानंतर 4थ्या चेंडूवर कुठल्याही परिस्थितीत धावा घ्यायच्याच आहेत. या परिस्थितीत मात्र बाहेर येऊन चेंडू फटकारण्याचा प्रयत्न. लिडिंग एज लागते आणि तंबूत परत येतो फलंदाज रवींद्र.
बॅकफूट लावून कट करता चेंडू शतक जोपर्यंत चेंडू कव्हर करतील वेळ घेता चेंडू उचलण्यासाठी 2 धावा इथे वसूल करणार. प्रथमेशने कॉल दिलाय आणि या 2 धावा अचूक दिशेने चेंडूची फेक निश्चित करण्यात आली होती, पण 2 धावा इथे मात्र जलदगतीने पूर्ण करतायत फलंदाज प्रशांत आणि 2 या धावफलका आकार देत आहेत. एकूण धावसंख्या धावफलकावर 16. षटक पहिलं, धावसंख्या धावफलकावर 10. गोलंदाज होते बबलू. एक चौकार पाहायला मिळाला या षटकात आणि त्यानंतर एकेरी दुहेरी धावसंख्या आपली संघाची सजवली. अजून 6 धावा वसूल केल्या, एकूण 10 धावा झाल्यात. एक गडी बाद होतोय पहिल्या षटकात. दुसरं षटक पहिल्याच चेंडूवर चौकार वसूल केला आणि त्यानंतर सर्व चेंडू जर तुम्ही पाहिले तर 4चे 4ही चेंडू निर्धाव टाकले होते. एक विकेट मिळते 5व्या चेंडूवर आणि शेवटच्या चेंडूवर ते 2 धावा येतात, म्हणून एकूण या षटकात धावा येतात त्या 6 आणि धावसंख्या झाली ती 16. सरासरी जी पहिल्या षटकात होती 10 ती आता मात्र खाली येते. प्रति षटकामागे 8 धावा. 2 गडी बाद होत. थोडासा दबाव संदर्भ संघावर, कारण ज्या संदर्भ संघाने मगाच्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे स्टार्ट दिला होता, सुरुवात केली होती, ती सुरुवात आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण गोलंदाजी मात्र अचूक टप्प्यावर होते. जर गोलंदाजी जर तुम्ही पाहिली तर प्रथमेशने पहिलं षटक हाताळलं होतं. पॉवर प्लेमध्ये धावा जर पाहिलं तर तुम्ही 27 धावा त्यांनी कुठल्या होत्या फलंदाजी करताना, पण आता मात्र थोडंसं दडपण पाहायला मिळतंय. कारण पहिलं षटक जर तुम्ही पाहिलं तर ते बिपिनचं होतं आणि रवीचं होतं. या षटकात तब्बल त्यांनी 27 धावा फक्त एकाकडेच्या मोबाईलात कुठल्या होत्या, पण आता मात्र गोलंदाज ती संधी त्यांना देत नाहीये. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतायत आणि फलंदाज मी तर म्हणेन की बांधून ठेवले पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये. व्हेरी गुड बॉलिंग. खास करून कौतुक करतो मी रवींद्र याचं, त्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. फक्त 6 धावा खर्च केला आपल्या षटकामध्ये आणि एक महत्त्वाचा त्याने गडी बाद केला. संगणक तंबूत परतले आहेत, संगणक तंबूत येत आहेत आतमध्ये फलंदाज म्हणजे प्रथमेश आणि पाहूया त्याच्यानंतर कशा प्रकारे इथे मात्र फटके एक्झिक्यूट करतात. क्षेत्ररक्षणात मात्र बदल करायला पाहायला मिळतोय. गोलंदाजीला येत आहेत ते प्रमोद सुनील, मोस्ट एक्सपिरियन्स क्रिकेटर. रवींद्र सुद्धा तिथे चर्चा करतायत की क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सजवायला हवं, कारण डावखुऱ्याचा फलंदाज स्ट्राईक एंडला आहे. स्वतः सरकतायत लॉंग ऑफ रिजनमध्ये, शॉर्ट कव्हर रिजनमध्ये स्वतः सुनील आहेत. कव्हर पॉईंट रिजनमध्ये खेळाडू उभा आहे शंकर आणि एक क्षेत्र बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये खेळाडू उभा आहे डीपमध्ये. बबलू आणि शंकर ही जोडी पाहायला मिळते. पुढील चेंडू प्रमोद याचा ओव्हर द विकेट. हा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, शफल झाले होते, लाईनमध्ये व्यवस्थित आले पण चेंडू एक्झिक्यूट करू शकले नाही. निर्धाव चेंडू जातोय. हा चेंडू डॉट निर्धाव चेंडू जातोय. प्रमोद सुद्धा रवींद्रच्या पावलावर पाऊल ठेवत असताना अप्रतिम गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न करतोय. ओव्हर द विकेट. फलंदाज बाद, क्लीन बोल्ड, अप्रतिम डिलिव्हरी आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. प्रथमेशची खेळी संपुष्टात. बिग विकेट. तर फलंदाज बाद होतोय, संगनायक तंबूत परततोय. त्याचं बिग विकेट, कारण या विकेटची निश्चितच गरज होती, कारण संगनायावर जर तुम्ही दडपण आणलं तर पूर्ण संघासुद्धा दडपण येऊ शकतं. पण पाहूया तसं क्रिकेट, तसं काही अजून परिस्थिती आतापर्यंत आपल्याला या ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून अजिबात बघायला मिळेल नाहीये. पण प्रयत्न करणार प्रबोधने मात्र निश्चितच खूप महत्त्वाचं काम केलं. दुसऱ्या चेंडूवर मात्र तंबूत पाठवत येतो प्रथमेशला. एकूण धावसंख्या धावफलकावर 16. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 10, दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या 6, पण अजूनही या षटकात धावा अजून आल्या नाहीयेत आणि फलंदाज मात्र बाद होतोय. नवीन तो फलंदाज मैदानावर हेमंत पाटील, मागच्या सामन्याचा हिरो. बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न होता, ऑन द टोस पुढे आले होते. वीरेंद्र सेवाग स्टाईल चेंडूला स्क्वेअर कट करायचा होता, पण इथे मात्र पूर्णपणे बीट होतात, चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही आणि बॅट वरून फिरते आणि चेंडू खालून निघून जातो यष्टीच्या हातामध्ये. निर्धाव. धावसंख्या कायम धावफलकावर 16. दोन्ही संघासाठी निश्चितच अत्यंत महत्त्वाचा सामना आहे, कारण हा सामना जो जिंकेल तो दहिसर संघाची पुढच्या मॅचमध्ये लगेच फाईट करेल. फुल टॉस समोर खेळत आहेत, फॉलो थ्रूमध्ये आपलं काम पूर्ण करतोय आणि फलंदाजाला अजिबात धाव गेलेली देऊ दिली नाहीये. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्यावर व्हेरिएशन आणतायत, प्रत्येक चेंडू विविध पद्धतीने फेकण्याचा प्रयत्न करतायत प्रमोद.
पहिले 2 चेंडू मिडल स्टिकवर होते, त्यानंतर ऑफ स्टंपच्या एक बाहेर चेंडू आणि आता मात्र बरोबर ब्लॉक होलमध्ये चेंडू फलंदाजाला जागेवर बांधून ठेवत आहेत. आतापर्यंत एकही धाव नाहीये आणि एक गडी बाद या षटकात. धावसंख्या 16. प्रमोद शॉर्ट पिच, शॉर्ट आर्म पूल चेंडू तो ड्रीपमध्ये स्कोर द विकेट क्षेत्र सज्ज तो चेंडू कव्हर करून फेक करतील बंटी. एकच धाव. गोलंदाज आपलं काम पूर्ण करतात मात्र क्षेत्ररक्षकांची त्यांना लाभते. निश्चितच या टप्प्यात जर तुम्ही पाहिलं तर अगोदर आपल्याला 2 धाव सुद्धा पाहायला मिळाल्या होत्या, पण इथे मात्र फलंदाज रिस्क घेत नाहीये. आपले जबाबदारीने फलंदाजी त्यांना करायची आहे. धावसंख्या धाव 1 ने बऱ्याच वेळानंतर पुढे सरते ती 17 या धावसंख्येवर. राऊंड विकेट बॅकफूट लावून ड्राईव्ह करतायत, कव्हर म्हणून चेंडू तो ड्रीपमध्ये क्षेत्रक्षेत्र चेंडू कव्हर करतील, वेळ घेतायत चेंडू उचलण्यासाठी आणि तोपर्यंत फलंदाज 2 धावा इथे वसूल करतायत. भरपूर लांब होते क्षेत्ररक्षक आणि हा जो गॅपमध्ये खेळला शॉर्ट कारण गॅपमध्ये कोणच खेळू नाहीये आणि त्यामुळे फलंदाजाला मात्र 2 धावा इथे मिळतात. तर 3 षटकं समाप्त होते धाव मैदानावर आणि 3 षटकाखेर धावसंख्या फक्त 19. 3 गड्यांच्या मोबदल्यात. संदप संघाचा खेळ जर सर्व मागच्या सामन्यात जर पाहिला जो अप्रतिम परफॉर्मन्स त्यांनी तब्बल 27 धावा कुठल्या होत्या पहिल्या 2 षटकात पॉवर प्लेच्या, पण या षटकात धावा येत नाही. याचं कारण तुम्ही पहिल्या षटकात फक्त 10 धावा पाहिल्या, पण रवींद्र संदे ज्याने अप्रतिम टप्प्यावर गोलंदाजी केली 4 चेंडू डॉट पाहायला मिळाले आणि फक्त 16 धावा खर्च होत आहेत आणि आता 3 षटकाखेर अजून त्यांच्यावर दबाव आलाय, फक्त 19 धावा धावफलकर पाहायला मिळत आहेत. काय म्हणणं आहे? याचा फरक आहे पुढच्या फेरीचा सामना, कारण मागच्या वेळेला त्यांच्यासमोर देसाई होते त्यावेळेला त्यांनी 3 षटकात 35 धावा कुठल्या होत्या, सरासरी 12ची ठेवली होती मैदानावरती. रमेश आणि किशोर जबरदस्त बॅटिंग करत होते, विसरता कामा नये. मात्र इथे आपण चित्र बघतोय, इथे 3 षटकानंतर धावसंख्या 16 आहे. नक्कीच त्याचं कारण आहे चांगली गोलंदाजी मैदानावर रवींद्रच्या मार्फत, कारण रवी स्वतः मी जसं उल्लेख केला त्यांनी भारताला रिप्रेझेंट केलं आहे. इंडिया डिसेबल्ड टीम या टीमच्या माध्यमातून ते भारताला तिरंगाला त्यांनी रिप्रेझेंट केलं. रवी यांनी जे कॅप्टन आहेत कोळी संघातील, त्यांनी चांगली गोलंदाजी केली. 6 धावा दिल्या, 1 गडी बाद केले. त्याच्यानंतर त्याला साथ देताना प्रमोदनी सुद्धा 3 धावा देत असताना 1 गडी बाद करतोय आणि पहिला पॉवर प्लेमध्ये ज्या 10 धावा आपण रन रेट जे पाहिलं होतं त्याला त्यांनी खाली आणलं 3 षटकानंतर 5.25 नक्कीच चांगली गोलंदाजी होते. कारण आज जसं पुढे जाईल सामना स्पर्धेमध्ये तसं चांगले संघ तुमच्या समोर येत जाणार आणि त्यामुळे तुमची जी कसोटी आहे ती या ठिकाणी सिद्ध होईल. निश्चितच, कारण 18 चेंडूत अजूनपर्यंत 19 धावा धावफलकर लागलेत आणि पाहूया नवीन षटक घेऊन तर गोलंदाज येतोय. पुन्हा एकदा रवींद्र संदे त्याच एंडने चांगली अप्रतिम गोलंदाजी त्यांची पडते तिथे. या षटकामध्ये जर तुम्ही पाहिला सामन्यामध्ये तर मी 6 धावा फक्त खर्च केल्यात. रवींद्रच्या पाठोपाठ मी नाव घेईन डिझेबल संघामध्ये रवींद्र संते, त्यानंतर धीरज हरंडे, त्यानंतर श्रीकांत केणी, श्याम पाटील असे दिग्गज खेळाडूंना आपण पाहू शकता. रवी पाटील आहे, राजेश सुर्वे, गुरुदास कामत, राजेश राणे आणि सय्यद मुजाहिद असे काही त्याचे सहकारी आहेत या स्पर्धेतना या सामन्यातना. धावसंख्या धावफलकावर 19. 3 गड्यांच्या मोबदल्यात. रवींद्र तयार गोलंदाजीसाठी आणि सामोर जातोय स्ट्राईक एंडला. फलंदाज आहेत हेमंत पाटील. व्हेरी गुड कॉन्टेस्ट वर्सेस हेमंत. हा मात्र खरी लढत असणार आहे की मागच्या सामन्याचा हिरो ज्याने अप्रतिम फटकेबाजी केली होती. आता बाबा रवींद्रला कशा प्रकारे फेस करतोय. थांबतायत, बॅकफूट लावून ऑन करायचा पूल करायचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक सज्ज, पण चेंडू हा ब्रश होऊन मागे येतोय आणि तोपर्यंत संघाच्या खात्यामध्ये 1 धाव अंकित होते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धाव फलकावर 20 धावा, 20 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा तिसरा पंच मैदानावर सरकतोय, आतमध्ये येतोय. प्रफुल्ल. धावसंख्या धाव फलकावर 20. 3 गड्यांच्या मोबदल्यात. सेकंड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस बाय रवींद्र संते. स्ट्राईक रोटेट होत आहे ते फलंदाज प्रथमेशकडे, प्रशांतकडे. चेंडू हवेमध्ये टप्पा पडल्यानंतर भरपूर फ्लाईट मिळते, टर्न होतोय चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. काय चेंडू बद्दल म्हणाल? नाही, प्रश्नच नाही. दोन्ही बाजूला टर्न करायची या मुलाकडे ताकद आहे. आणि जसं मी उल्लेख केला यांचा डिसेबलचा भारताचा संघ तुम्ही बघाल अत्यंत दिग्गज संघ आहे. दक्षिण आफ्रिकेच्या समोर याच रवीने खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला होता आणि नेहमीच अशाच पद्धतीने लेग ब्रेक असो किंवा ऑफ ब्रेक असो दोघांचं मिश्रण अप्रतिम करतात. ते त्या दौऱ्यावर त्याची ओळख निश्चितच झाली होती बाकीच्याकडून. हा चेंडू मात्र ऑप्शनच्या पुन्हा एकदा बाहेर, पण चेंडू कव्हर होत नाही यष्टीच्या मागे, पण तोपर्यंत एक चोरटी धाव तिथे घेतली जाते. गोलंदाज आपलं काम पूर्ण करतायत, व्यवस्थित लाईनवर गोलंदाजी करतात, वेचूक टप्प्यावर गोलंदाजी करतात, पण यष्टीरक्षकाने साथ देणं गरजेचं आहे. हेमंत. चेंडू ग्रीप करणं महत्वाचं आहे.
तुम्हाला खूप शार्प राहावं लागतं कारण चेंडू कुठल्या बाजूने टर्न करू शकतो रवींद्र, त्यामुळे तुम्हाला शार्प राहणं गरजेचं आहे. धावसंख्या एकाने पुढे सरते धावफलकावरती 21 धावा. बॅकफुटला येऊन चेंडूला ऑनसाइडला पुढचा प्रयत्न, अजून एक चेंडू निर्धाव, दबाव, प्रेशर ऑन द बॅट्समन आणि हा दबाव कायम ठेवतात. पहिल्या षटकापासून पहिल्या षटकात फक्त 6 धावा खर्च केला, एक फक्त चौकार पाहायला मिळाला आणि गडी बाद करतोय त्या षटकात आणि त्याच टप्प्यावर गोलंदाजी तेच षटक पुन्हा आपल्याला पाहायला मिळते मार्गस्थ होत्या मैदानावर चौथ्या षटकाच्या रूपाने. रवींद्र तयार सज्ज होतोय प्रशांतसाठी. हा मात्र चेंडू भरपूर टर्न केलाय, भरपूर फ्लाईट आणि जवळजवळ फुटभर वाय चेंडू वडवलाय. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. लेफ्ट आर्म कसं टाकावं याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी ते दाखवत आहेत. लेंग्थ बदलतायत, लाईन बदलतायत, सातत्याने फलंदाजाला या ठिकाणी विचारामध्ये गुंतवून ठेवतायत आणि बांधून ठेवतायत. निश्चितच कुठल्या बाजूला चेंडू एक्झिक्यूट करू, फुटवर्क नाही त्यांच्याकडे, कारण जर फुटवर्क दाखवलं पुढे जर आलो तर निश्चित आपल्या यष्ट्या उद्ध्वस्त येतील. त्या कारणाने फलंदाज मात्र जागचा हलत सुद्धा नाहीये. आता मात्र शफल झालेत, पुढे येतात, पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, लिडिंग एज स्वतः कॉल दिलाय, मी घेऊ शकतो झेल आणि फलंदाज बाद. स्वतःच्या गोलंदाजावर विकेट मिळवतोय. फलंदाजाला फर्स्ट एड झाले, तिथे भाग पाडलं हा फटका खेळण्यासाठी आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. दुसरा गडी आपल्या गोलंदाजावर बाद करतोय रवींद्र संते. आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली. उघड उघड दरवाजा नायल काही आरतीची नाही, उघड उघड दरवाजा नायल काही. प्रेक्षकांसाठी एक अत्यंत चांगली माहिती आम्ही तुम्हाला या ठिकाणी देतो. बँड थांबू द्या, मग तुम्हाला हे माहिती देतो. माहिती अशी आहे की डोंबिवलीच्या माध्यमातून आपल्या भारतीय तिरंगाला रिप्रेझेंट करणारे जे खेळाडू आहेत, निलेश कुलकर्णी याला पाहिलं, वन ऑफ द ग्रेट प्लेयर ऑफ मुंबई ॲज वेल एज इंडिया. अजिंक्य राणे, ग्रेट प्लेयर ऑफ मुंबई ॲज वेल एज इंडिया. आणि त्याच्यानंतर इंडियन डिसेबिलिटी टीममधला हा रवी. आणि अजून एक खेळाडू लवकरच तुम्ही अंडर 19ला सुद्धा रिप्रेझेंट करताना बघू शकाल, तो म्हणजे प्रणव. त्या पद्धतीने तो परफॉर्मन्स देतोय प्रणव प्रशांत धनावडे. तर 2 षटकात धावा दिल्यात त्या फक्त 6, 8 आणि 2 गडी बाद केले त्या गोलंदाजाने. राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये एका डावामध्ये 20 धावात 7 गडी बाद करण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावर आहे रवींद्र संते. नवीन षटक घेऊन येतो तो शंकर. ऑन साइडला पुल केलाय, चेंडू डीप मध्ये क्षेत्राच्या चेंडू खाली बघायचा आहे, पण प्रमोदच्या वाकाच्या बाहेर चेंडू सीमारच्या बाहेर 4 धावा. या 4 धावा येत्या त्या शेवटच्या टप्प्यामध्ये धावा येणं गरजेचं आहे, कारण खूपच कमी धावा धावफलकावर लागल्यात. 25 धावा धावफलकावर आहेत या शेवट षटकात. व्हेरी गुड बॉलिंग, डिसिप्लिनने गोलंदाजी केलेली आहे सर्व गोलंदाजांनी, अप्रतिम गोलंदाजी. आणि शंकर सज्ज होतोय ओव्हर द विकेट. हा चेंडू ब्लॉक होलमध्ये ड्राईव्ह करताय, चेंडूला एक्स्ट्रा कव्हर देण्याचे चेंडू जातो, तो पण चेंडू कव्हर करतील, वेळ घेत आहेत, चुका होत आहेत, 2 वेळा चेंडू तिथून स्किट होतोय. क्षेत्ररक्षक थोडेसे मात्र नाराज, चेंडू व्यवस्थित ग्रीप होत नाहीये आणि तोपर्यंत फलंदाज धावा वसूल करतात या चेंडूवर. 3 धावा आणि 3 धावाने धावसंख्या निश्चितच पुढे सरकते ती 28 या धावसंख्येवर. पंडित या दरम्यान त्या विभागामध्ये 2 वेळा चुका झाल्या, चेंडू व्यवस्थित ग्रीप होत नाहीये, चेंडू कव्हर करणं तेवढंच गरजेचं आहे. मगासपासून तेच म्हणतो मी, गोलंदाज आपली कामगिरी चोख बजावतात. जर लक्ष दिलं तर एकही चेंडू इथं आतापर्यंत अतिरिक्त पाहायला मिळत नाहीये. एक फक्त 22 आपल्याला फक्त पाहायला मिळतोय. गोलंदाजीने चुका नाहीये त्या, पण अप्रतिम अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली सर्व गोलंदाजांनी. व्हेरी गुड जॉब. ओ द विकेट. शंकर ऑन साईडला पुलकाचा प्रयत्न पूर्णपणे बीट होतोय, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय, अजिबात लक्ष नाहीये चेंडूवर, लाईन मध्ये येत नाहीये. ओ द विकेट. लेग स्टिकच्या वरून चेंडू जातोय आणि तोपर्यंत चेंडू निर्धाव, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आणि निर्धाव चेंडूने धाव सांगितलं तुम्ही पाहिले तर मागच्याच चेंडूवर जी होती ती 28 धावा धाव फलकावर. निच्चांक आतापर्यंत भरपूर पाहिलेत आपण या स्पर्धेमध्ये, 30च्या खाली सुद्धा बऱ्याच धावा आपण पाहिल्यात, पण त्याच्यापेक्षा खाली धावसंख्येला मग मुरड घालतोय का बघायचं आहे तो कोळेगाव संघ. ओ द विकेट. ऑन साईडला प्लेस करतायत, रवींद्र बॅकिंगसाठी जात आहेत, प्रमोद येते चेंडू, जोपर्यंत चेंडू कव्हर करतील, फेक करतील, एकच धाव. व्हेरी गुड फिल्डिंग प्रमोद.
अजित वाडेकर स्टँडमध्ये ज्या ठिकाणी काल मांजरेकरचं नाव होतं आज तिथे अजित वाडेकरचं नाव देण्यात आलं आणि त्या स्टँडमध्ये भरपूर समर्थक आपल्याला पाहायला मिळतात कोळेगाव संघाचे. हो नक्कीच Support तिथूनच त्यांना पाठिंबा मिळतोय सातत्याने. शंकर निश्चितच सगळ्या गोलंदाजांनी जे कामगिरी केली त्याच गोलंदाजांवर पावलावर पाऊल ठेवण्याचं काम इथे करतोय तो शंकर. व्हेरी गुड बॉलिंग. पुढून खेळायचा प्रयत्न ऑन साईडला गगनभेदी मनसे षटकार 6 धावा. कशी देवाने केली कला लक्ष्मण बाजी आला चारी बाजूला भारी नीला काय सांगू देवाची लीला प्रसाद 35 धावांमध्ये 27 धावा प्रशांतचेच आहेत 11 चेंडूमध्ये. उरलेले म्हणजे किशोर आपण बघतोय, त्याच्यानंतर रणदीप, प्रथमेश, हेमंत, निनाद, म्हणजे हे जे 5 खेळाडू आहेत त्यांच्यामधून धावा आलेलेच नाहीत पाहिजे तसं. अजून एक बातमी माझ्या समोर आली सर. आपल्या मैदानामध्ये आपण पाहतो याच आयोजन कमिटीचे पंच दत्ता चौधरी यांना काल पुत्ररत्नाचा लाभ झालाय. खरंच आनंदाची बातमी आहे. जयदुर्गावंत क्रिकेट संघ काटे यांच्या त्यांचा मी हार्दिक अभिनंदन करतो. काल त्यांना पुत्राचा लाभ झालाय. त्याचबरोबर त्यांचे मामा कान्हा साळुंके आणि नवनाथ साळुंके यांच्याकडनं सुद्धा त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या बोलिया व्यासपीठावर आपण काही मान्यवरांचं इथे स्वागत करणार आहोत. आमच्यासोबत आहेत यशवंतदादा पाटील यांना विनंती करतो आपल्या हस्ते आपण या व्यक्तिमत्वाचा सत्कार करायचा आहे. गोळेगावचे माजी सरपंच लालचंदजी भोईर यांचा सुद्धा इथे सत्कार करण्यात येईल आणि यशवंत पाटील यांना विनंती करतो की आपण यांचा सत्कार करू. त्याचबरोबर आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत गणेशजी मुंडे यांचा सुद्धा इथे सत्कार करण्यात येईल. माजी नगरसेवक ठाणे महानगरपालिका गणेशजी मुंडे यांचा इथे सत्कार करण्यात येईल आणि मी विनंती करतो फुलचंद पाटील यांना की आपण आपल्या हस्ते गणेशजी मुंडे यांचा सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर आमच्यासोबत आहेत दहिसरचे उपसरपंच चेतनजी पाटील. चेतनजी पाटील यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करतो की यशवंत पाटील यांना की आपण आपल्या हस्ते चेतनजी पाटील यांचा सत्कार करायचा आहे. यशवंत पाटील यांना विनंती करतो आपण चेतन पाटील यांचा सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर आमच्यासोबत आहेत व्यासपीठावर आमचे मान्यवर 14 गाव विकास समिती सचिव गुरुनाथजी पाटील यांचा सुद्धा सत्कार इथे करण्यात येईल. गुरुनाथजी पाटील यांना विनंती करतो की आपण यायचं आहे पुढे. आमचा सुद्धा इथे सत्कार इथे करण्यात येईल आणि मी फुलचंद पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते गुरुनाथजी पाटील यांचा सत्कार करायचा आहे. 14 गाव विकास समिती यांचे सचिव आहेत गुरुनाथजी पाटील यांचा सत्कार करतील फुलचंद पाटील आणि अजून एक व्यक्तिमत्व आमच्यासोबत आहेत पोलीस पाटील हाजीमलंगवाडीचे जेवण पाटील यांचा सुद्धा सत्कार इथे करण्यात येईल आणि मी विनंती करतो फुलचंद पाटील यांना की आपल्या हस्ते आपण जेवण पाटील पोलीस पाटील हाजीमलंगवाडी यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद मान्यवरांचे आभार. खूपच महत्त्वाचं वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल. ओळ्या मैदानावर लक्ष आहे ते सामना जिंकणारी कोळेगाव संघासमोर 36 धावांचा 30 चेंडू आणि 36 धावांची गरज. हा सामना जिंकणारी स्ट्राईक एंडला फलंदाज येतो तो बबलू. ओके धावसंख्या धावफरक एकने पुढे सरकते. दुसरी धावासाठी कॉल 2 धावे पूर्ण नका. चुकीची फेक होते आहे आणि या फलंदाज 2 धावा वसूल करतोय. दबाव या सामन्याचा कमी धावसंख्या असताना सुद्धा अशा काही चुका होत आहेत संदप संघाकडनं. संदप संघाने ज्याप्रमाणे सर सजाय देसाईच्या अगेन्स्ट जो परफॉर्मन्स दिला त्याच्या अगेन्स्ट पूर्णपणे अशी बॉडी लँग्वेज आता मला वाटत नाही की साथ देते. पण आता मात्र सामना अजूनही संपलेला नाहीये, फक्त सुरुवात होते आणि समोरच्या संघाला दडपण द्यायचं चांगली गोलंदाजी चांगल्या क्षेत्राची निश्चितच गरज आहे तुम्हाला.
त्या 2 धावा येत आहेत बबलूच्या खात्यावर. धावसंख्या 2. हा चेंडू ऑन साईडला प्लेस करतात. गॅप मधला काढता चेंडू जातो डीपमध्ये. मिड विकेटचा खेळाडू पुढे येतो चेंडू उचलण्यासाठी. चेंडू जोपर्यंत फेक करतो तोपर्यंत एकच धाव. अचूक फेक स्टंपच्या दिशेने. रेस्टीच्या मागे रमेश आपलं काम पूर्ण करतोय. रमेश, सुभाष, प्रथमेश, अप्रतिम खेळाडू. तर कोळेगाव संघासाठी पारितोषिक आले सलग 3 षटकारासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आणि सलग 3 चौकारासाठी 3000 पारितोषिक आलंय. लालचंद बोईर यांच्याकडनं पारितोषिक आलंय आणि सामना जिंकला तर लालचंद बोईर यांच्याकडनं 5000चं पारितोषिक आले दिलं त्या जागी. लालचंद बोईर यांच्याकडनं पारितोषिकाचा वर्षाव. स्ट्राईक केला सुनील. फुल टॉस चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. स्ट्रॅटेजी बदलली आहे त्यांनी. पहिल्या 2 सामन्यामध्ये सर सांगायचं झालं तर कोळेगाव संघाची स्ट्रॅटेजी होती ती पहिल्या क्रमांकावर सलामीला फलंदाज आपल्याला सुनीलला पाहायला मिळालं नव्हतं. पहिल्या सामन्यामध्ये त्यांना 5व्या क्रमांकावर पाठवण्यात आलं होतं. पण आता मात्र स्ट्रॅटेजी चेंज केलं कारण 36 धावांचं माफक लक्ष डोळ्यासमोर आहे आणि सुनीलला त्यासाठीच पुढे पाठवण्यात आलंय. मागच्या सालापर्यंत हे चित्र पाहायला मिळालं होतं की सुनील सलामीला यायचे. फुलटॉस चेंडू होता. बॅकफूट लावून ऑन साईडला प्लेस करण्याचा प्रयत्न. बॅटच्या खाली चेंडू आणि मागे निघून जातोय वेगाने. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतायत. अप्रतिम चेंडू होता प्रसाद. प्रथमेश कमबॅक करतोय कारण असे चेंडू तो टाकू शकतो हे त्यांनी सिद्ध केलं या ठिकाणी. मॅग्निफिसंट डिलिव्हरी पडल्यानंतर फटकन तो बाहेर निघतोय. शैलेजा लालचंद बोईर यांच्याकडनं पारितोषिक आलंय. हा चेंडू हाफालीकडून ड्राईव्ह केलाय. क्षेत्र सध्याच्या चेंडू कव्हर करते फेकतील. डायरेक्ट हिट येण्याचा प्रयत्न होता. यष्टीच्या मागे आपलं काम पूर्ण करतायत प्रथमेश. चिकी सिंगल थोडासा दबाव आणण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकांवर आणि एखादा धावसंख्या. स्ट्राईक रोटेट करतायत सुनीलकडे. सुनीलच्या बॅटमधनं धावा येणं पॉवर प्लेच्या षटकात निश्चितच गरजेचं आहे म्हणून त्याला लवकर बढती देण्यात आली आहे वरच्या क्रमांकावर. प्रथमेश सुनीलसाठी हा चेंडू ऑन साईडला प्लेस करतात. गॅप मधनं काळे चेंडूला कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो डीपमध्ये. लॉंगाचा खेळाडू येतो चेंडू कव्हर करून फेक करतो पण 2 धावा. दबाव क्षेत्ररक्षकांवर. चेंडू उचलण्यास भरपूर वेळ घेत आहेत. ग्रीप होत नाहीये चेंडू. जमिनीलगत मारलेले फटके खूप कमी खेळाडू आहेत. खूप कमी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात की जमिनीलगत चेंडू एकाच ॲक्शनमध्ये उचलतात. धावसंख्या ते धावफलकावरती 7. लक्ष गाठायचे 36 धावांचं. स्टील 29 टू विन. तर शैलेजा लालचंद्र भोईर यांच्याकडनं पारितोषिक आलंय. सामना जिंकण्यासाठी 5000 रुपये. सलग 3 चौकार आणि 3 षटकारासाठी 3,000 पारितोषिक देण्यात येणार आहे. ते कोळेगाव संघाला. अप्रतिम डिलिव्हरी चांगलं षटक होतं आणि तेवढ्याच धावा सुद्धा रोखण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाजांनी केला इथे. नाही तेच सकाळपासून माझ्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह येत होतं की प्रथमेश एक्झॅक्टली बॉलिंग सगळ्यात चांगली टाकत नाही. मतलब त्या शेवटचे 2 चेंडूच्या माध्यमातून त्यांनी सिद्ध केलं. 3 चेंडूच्या माध्यमातून ती लाईन टाकू शकतो तो. गुड लेंग पासून लॉंग ऑफ पासून तिथून तो अटॅक करू शकतो. आपला हाईटच्या माध्यमातून खूप चांगला परफॉर्मन्स दाखवू शकतो हे त्यांनी सिद्ध केलं. अजून 29 धावांची गरज आहे. इथे मी रवीचं कौतुक करतो. रवी संते जे आहेत त्यांचं. बघा ऑस्ट्रेलियाच्या माध्यमातून 2 लेफ्ट हँडर ओपनर म्हणून आपण पाहिले. इथे त्यांनी आपले 2 अत्यंत महत्त्वाचे लेफ्ट हँडरना ओपनर म्हणून पाठवलं. का पाठवले? बॉलरचे जे लाईन अँड लेंथ आहे ते बदलू शकतं आणि या ठिकाणी ते दावा करू शकतात म्हणून हे त्यांनी स्ट्रॅटेजी आखले. दुसऱ्या बाजूला बघा ज्यावेळेला गोलंदाजी चालू होती त्यावेळेला सुद्धा रवी स्वतः 2ऱ्या क्रमांकावर आले गोलंदाजी करण्यासाठी. प्रमोद आणि शंकरला नंतर आणलं. व्हेरी गुड कॅप्टनशिप. निश्चितच नो डाऊट एक उभरता खेळाडू आमच्या डोंबिवलीचा. उद्योन्मुख. राऊंड विकेट. हा चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर. मागच्या षटकामध्ये ज्या गोलंदाजाने फलंदाज अक्षरशः जागेवर थांबून ठेवलं होतं देसाई संघाच्या तो गोलंदाज मात्र येतोय. कॉपीबुक स्टाईलमध्ये गोलंदाजी करतात. राऊंड विकेट येतात आणि ऑप्शनच्या थोडासा बाहेर लेंथ ठेवतात लाईन ठेवतात आणि फलंदाज निश्चितच संभ्रमात पाडतात या चेंडूवर. जर पाहिलं तर चेंडू डॉट जातोय. डावखुरा फलंदाज स्ट्राईक एंडला येतो तो उंच पुरा असा बबलू. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. इनसाइड आहे. चेंडू जास्त लांब जाणार नाही. चेंडू भोवऱ्यासारखा फिरतोय तिथे आणि तोपर्यंत एक चिकी सिंगल कंप्लीट करतात. धावसंख्या धावफलकावर 8. तसंच त्यांचे जे मेन अतुल, प्रवीण आणि चेतन हे अत्यंत घातक गोलंदाज आहे. आणि त्यातला अतुल जर बघशील तर अत्यंत हुशार चाणक्य नीतीचा गोलंदाज आहे. हे गोलंदाज जर क्लिक झाले यांचे तर मी सांगतो हा सामना रंगेल. निश्चित ज्याप्रमाणे तुम्ही मगाशी आठवण केली होती अतुल लुंबाळे आणि त्याचबरोबर मी तुकारामचं सुद्धा नाव घेईन जो डिंगडॉंगसाठी परफॉर्मन्स देतो. त्या शैलीची गोलंदाजी या गोलंदाजाकडे आहे. धावसंख्या धावफलकावर 8. सुनीलसाठी फुलटॉस चेंडू ऑन साईडला प्लेस केलाय. चेंडू डीप मध्ये कोणीच जवळपास नाहीये. चेंडू सीमारच्या बाहेर फरार. मनसे चौकार. सान थोडे तो ना आम्ही जगवाशी सांगतो जगवाशी सांगतो आम्ही जगवाशी सांगतो गावली 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 मुळमाची मनसे चौकार होता प्रसाद. निश्चितच मनसे चौकार.
आणि मग एक मनसे षटकार सुद्धा तुम्ही शेवटच्या टप्प्यात पाहायला मिळाला मागच्या इनिंगमध्ये. धावसंख्या धावफलकावर 4 ने जलगतीने पुढे सरते. दुहेरी अंकामध्ये 12 धावा धावफलकावर. डोंबिवली रिव्हर्स करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा वॉट अ शॉट, चाबूक फटका, चपराक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अजून एक मनसे चौकार. आता तुमच्या लक्षात येत असेल की रवीने या 2 डावकऱ्यांना आघाडीला का पाठवलं. जे त्यांचे प्रमुख गोलंदाज आहेत त्यांची लाईन अँड लेंथचा तुम्ही समाचार घेता येईल. बघा अतुल हा चांगला गोलंदाज आहे. पुन्हा मी रिपीट करतो, तो सुद्धा तो फुलटॉस याच्या अगोदर जो टाकला होता तो त्याला बोल्ड करायचा होता, त्या पद्धतीने त्याला पायाच्या मागून काढायचा होता, तो प्रयत्न होता. यावेळेला नक्कीच फलंदाजाचा कौतुक करतोय ज्या पद्धतीने त्यांनी रिव्हर्स खेळलंय. नक्कीच 100% मॅग्निफिसंट स्ट्रोक. या चौकाराने निश्चित धावसंख्या अजून पुढे सरकते ती 16 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज, चेंडू लागून मागे येतोय. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये, शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये, आणि तोपर्यंत एक धाव. जे एक्झिबिशन मॅच आहे त्यांचे आमचे सर्व कलाकार मंडळी आमच्या येत आहेत सर्व व्यासपीठाच्या दिशेने, आणि त्यांच्यानंतर मात्र एक सामना तुम्ही निश्चितच एन्जॉय करू शकाल. जी 24 तास आणि एक मराठी चित्रपटसृष्टीचे कलाकार यांची एक टीम असणार आहे. हा चेंडू ड्राईव्ह केला, गॅप बंद काढायचा प्रयत्न, चेंडू टीम मध्ये खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. मनसे चौकार. थँक्यू सर. धावसंख्या धावफलकावर स्ट्रोक प्रसाद तो पाहिलंस, क्लास दर्जा जो आपण म्हणतो, ज्याच्यासाठी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्पर्धी चषक 2016 ओळखलं जातं, तो दर्जा या ठिकाणी त्यांनी स्क्वॉड ड्राईव्हच्या माध्यमातून दाखवले. फार रार हा फटका आहे, फार कमी फलंदाज खेळतात. मॅग्निफिसंट स्ट्रोक या ठिकाणी. अप्रतिम फलंदाजी, बबलू आणि सुनील कॉम्बिनेशन अप्रतिम. रवीचा विश्वास, डावकुरे 2 फलंदाज पुढे आले की काय लाईन अँड लेगची गती होते. अतुल सारख्या चांगल्या गोलंदाजालाही त्यांनी सोडलं नाही या ठिकाणी, हे या ठिकाणी उल्लेख करायला पाहिजे, कारण धावसंख्या 21 झालेली आहे. अजूनही मैदानावर दावा अवैध मैदानावर आपण बघतोय जवळ आता 16 धावांची गरज आहे प्रसाद. हो निश्चितच, कारण पहिल्याच षटकामध्ये संदप सारख्या एक दिग्गज संघाला त्यांनी मात्र पूर्णपणे बॅकफुटर नेऊन सोडलंय. बिनबाद त्यांनी धावा नोंदवल्या. सामना संपला नाहीये, सामना संपलाय प्रसाद. अजूनही ते कमबॅक करू शकतात. 21 धावा धावफलकर. पण आता म्हणेन की फलंदाजाचा आत्मविश्वास पूर्णपणे दुणावलाय, कारण बिनबाद ही जोडी मैदानावर खेळते. पहिला जेव्हा सामना झाला तेव्हा मी आज सुनीलशी चर्चा झाली होती की तू नेहमीच पहिल्या क्रमांकावर येतो, पण आज 5व्या क्रमांकावर काय खेळण्यासाठी. तो म्हणतो माझा बॅट पॅच चालू आहे. आज चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मागे जातोय, आणि तोपर्यंत एक चिकी सिंगल कंप्लीट होते. आणि त्याने मला सांगितलं होतं की माझा बॅट पॅच चालू आहे, फलंदाजी होत नाही आहे. पण त्याने आता मी म्हणेन की चोख प्रत्युत्तर दिलंय. याच सामन्यामध्ये सलामी लावून फलंदाजी करत असताना अप्रतिम फलंदाजी. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सेलिब्रिटींचं आगमन या ठिकाणी होते, कारण सेलिब्रिटींचा एक प्रेक्षणीय सामना या ठिकाणी होणार आहे. तर त्यांच्यासाठी असं नसतं, म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्थानपन्न त्यांना करायचं आहे. थोडंसं विनंती करेन सगळ्यांना सहकार्य करण्यासाठी, कारण एक सेलिब्रिटीचा सामना या ठिकाणी थोड्याच वेळात बघू शकाल. प्रथमेश पुढचा चेंडू घेऊन फुल टॉस होता, अपील होतं या ठिकाणी, आणि त्याच दरम्यान चेंडू ट्रॅव्हल होतोय. पहिली धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावांसाठी फार वेगळे येतात. बॅक टू प्रसाद, आणि 2 धावा जलदीने पूर्ण करतायत. फलंदाज क्षेत्ररक्षकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न पूर्णपणे इथे केला जातोय फलंदाजामधून. विदाउट लॉस 24. ही सगळ्यात महत्त्वाची बाजू आहे की विदाउट लॉस. NBCचे तुमचे सर्व कॅमेरामॅन सज्ज आहेत ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट दाखवण्यासाठी, थेट प्रश्न दाखवण्यासाठी. प्रथमेश हा चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला, लेग स्टेजच्या बरंच बाहेर चेंडू आहे, वाईड. अतिरिक्त धावेत भर होते. लॉट्स ऑफ थँक्स टू दिलीप भगत आणि चंदन भगत, कारण त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही घर बसल्या बघू शकता. त्याचबरोबर www.tenniscricket.in संतोष नाणेकर याची संस्था. फुल टॉस चेंडू आहे, पुढे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली गोलंदाज स्वतः झेल पकडतोय, आणि पहिला ब्रेक थ्रू इथे मिळून जातोय. स्टेप आउट झाले होते, त्यामुळे निश्चित पंचांकडे लक्ष गेलं होतं, आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन.
माहितीसाठी रसिकांनी लक्षात घ्यायचं आहे की आज या ठिकाणी सेलिब्रिटीचा सामना तुम्हाला बघायला मिळणार आहे. तसंच ठाणे आणि रायगड हे दोन संघसुद्धा या ठिकाणी झुंज देणार आहेत. या गोष्टीकडे आम्ही लक्ष वेधतोय. सगळ्या सेलिब्रिटींचं या ठिकाणी आगमन होते. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2016मध्ये आम्ही तुमचं स्वागत करतो. वी वेलकम ऑल द सेलिब्रिटीज इन दिस टुर्नामेंट. ओ द विकेट प्रथमेश. फुटवर्क नाहीये, फक्त फ्लिक करतोय, चेंडू मागे जिंकून जातोय. जो पण चेंडू कव्हर करतील एक चिके सिंगल कंप्लीट करतोय सुनील. एकादार समाधान. धावसंख्या निश्चितच एकादाने पुढे सरते. ती 26 या धावसंख्येवर लक्ष गटाचे 36 धावा. अजूनही 10 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी कोळेगाव संघाला. संघनायक येतोय मैदानावर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी. रवींद्र संते. हरफन मौला मॅच विनर ही उक्ती त्यासाठी योग्य आहे. एक दर्जेदार खेळाडू आपल्या डोंबिवली विभागातनं आपल्या डोंबिवलीचं प्रतिनिधित्व करत असताना अप्रतिम दर्जेदार क्रिकेट आतापर्यंत त्यांनी दाखवून दिलं आहे. फक्त टेनिस बॉल नव्हे तर लेदर बॉल सुद्धा अप्रतिमरित्या परफॉर्मन्स देतात त्या विभागात. फुलटॉस चेंडू पुन्हा फ्लिक फुटवर्क चांगला आहे. ऑन साईडला प्लेस करत तो डीपमध्ये बॅकवर्ड मध्ये कॉल दिला. 2 धाव इथे पूर्ण करणार. दबाव अजून संघाच्या खेळाडूंवर 3 धावा वसूल केल्यात. व्हेरी गुड रनिंग. 3 धावांनी धावसंख्या निश्चितच जलदगतीने पुढे सरकते. ज्याप्रमाणे फलंदाजी पाहायला मिळते मला असं वाटतं तिसऱ्या षटकातच सामना फिनिश होईल ही चिन्ह दिसायला लागली आहेत. या 3 धावा धावसंख्या निश्चित पुढे सरते. धावफरकार एकूण धावा पाहायला मिळतात त्या 29 धावा. अजूनही मैदानावर गरज आहे ती 7 धावांची. 7 to win. पुन्हा तर रिव्हर्सचा फटका. चेंडू हवेमध्ये गॅपमध्ये खेळतायत. लॉंग कव्हरच्या खेळाडूला पुढे यावं लागतंय चेंडू उचलण्यासाठी. तोपर्यंत 2 धाव इथे वसूल करतायत सुनील. तो वरुण बडोला, विनीत कुमार, कृष्णन सोनी, अभिनव कपूर, अंकुर, विपुल, नीरज, दिव्यांका, मोहित, राजा, प्रिया, गुंजन, तान्या अब्रॉल, पुनीत सचदेव, परिवा, सौरव, कुनिका, रुपल, राकेश, कौशिक, निशांत, इशू, नवीन आणि सुमित हा एक संघ आहे तो सेलिब्रिटीजचा. आमच्याकडे नावं एकदम 24 आली आहेत. पाहूया किती संघ किती खेळाडू मैदानात खेळत आहेत. 24 संघांची नावं तर आली आहेत पण खेळाडू किती खेळतात हे महत्त्वाचं बघणं आहे. तर लक्ष आहे ते 36 धावांचं. धावा झाल्या धाव फलकावर त्या 31. अजूनही 5 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहे ते 12. येस धावाच कमी होत्या. धावा जर केले असतात तिथे परिस्थिती निर्माण वेगळीच चित्र आपल्याला दिसू शकलं असतं. आणि नक्कीच कौतुक करायला पाहिजे फलंदाजांचा. बबलू आणि सोनील दोघांनी पार्टनरशिप 25 धावांची गेली. 37 धावा हवे जिंकण्यासाठी आणि 25 धावांची भागीदारी झाल्यानंतर इथे समजू शकतो तुमच्यापुढे जास्त काय ऑप्शन शिल्लक राहत नाही आहे. तर मुकुंद पाटील या ठिकाणी आपण बघतोय रंगची ट्रॉली आतमध्ये आलेली आहे. दुसऱ्या बाजूला मी जसं उल्लेख केला की इंडिया खेळलेला खेळाडू समोर कॅप्टन आहे रवी संते. इंडियन डिसेबल टीमचे ते खेळलेले आहेत या संघासाठी. 8 सामने भारतासाठी ते खेळले. त्यामुळे तो जो अनुभव आहे तो जो क्लास आहे देशाला खेळण्यासाठी तो त्या ठिकाणी दाखवत आहेत. 2 लेफ्ट हँडरला त्यांनी पाठवलं लाईन बिघडवण्यासाठी. ते चित्र बघायला मिळालं. आता स्वतः ते रवींद्र संते मैदानावर स्वतः आलेले आहेत. जे आता बघायचं ते काय परफॉर्मन्स दाखवत आहेत. परिस्थिती गंभीर आहे. इथे एखाद्या चांगल्या षटकाची गरज आहे मैदानावर संदर्भ संघाला. एखादं चांगलं षटक ज्याच्यामध्ये निर्धावही पडू शकेल आणि विकेटही घेऊ शकेल तर ते पुन्हा एकदा सामन्यामध्ये काही प्रमाणात येऊ शकतात असं मला वाटतं. प्रसाद तर व्यासपीठाकडे वळूया. आमच्या मान्यवरांचा इथे आम्ही सत्कार इथे करत आहोत सन्मान करत आहोत. ज्ञानेश्वर संते कोळेगाव यांचा सत्कार करण्याची विनंती करतो मी योगेश पाटील यांना. माजी सरपंच संदप योगेश पाटील यांना विनंती करतो की आपण ज्ञानेश्वर संते कोळेगाव यांचा सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर अजून एक व्यक्तिमत्व आमच्यासोबत आहेत. घारोलीचे उपसरपंच माजी उपसरपंच पद्माकर पाटील यांचा सुद्धा सत्कार करण्यात येईल. आणि मी योगेश पाटील यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण पद्माकर पाटील यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. ओळ्या मैदानाकडे 12 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 5 to win फ्रॉम द 12 डिलिव्हरीज. धावा कमी झाल्या निश्चितच. याचं कारण मी सांगू इच्छितो कारण दबाव घेऊन हा संघ इथे खेळला. संदप संघ पूर्णपणे प्रेशरमध्ये पाहायला मिळाला. रवींद्रच्या षटकामध्ये आज एकही धाव आलेली नाही. तिथे जास्त धाव आलेली नाहीत. षट ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू वाईड. नॅचरल ऑफ ब्रेक आहे पण डाकुरा फलंदाज स्ट्राईक एंडला करतो म्हणून चेंडू लेग ब्रेक होतोय. रवींद्र स्ट्राईक एंडला. त्याच्या अगेन्स्ट स्पिन गोलंदाजी फिरकी गोलंदाजी. हा चेंडू आता हलक्यात फक्त प्लेस करतायत. स्ट्राईक रोटेट करतायत कारण या फटक्या चेंडूवर मोठा फटका मारण्याची निश्चित गरज नव्हती कारण धावसंख्या खूपच माफक आहे. छोटी धावसंख्या आहे आणि त्याचा पाठलाग आपल्याला सहजरित्या पूर्ण करायचा आहे. एकच गडी बाद झालाय. तंबूमध्ये परतलाय तो म्हणजे सलामीचा फलंदाज बबलू आणि त्याची जागा भूषवतोय संघनायक रवींद्र संते मैदानावर. स्कोर मूव्स ऑन 33. लॉस ऑफ ओनली 1 विकेट इन द 4th ओव्हर. सेकंड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस.
ऑफस्टॉनच्या बाहेर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, आउटसाइड एज आणि मागे जातो चेंडू शॉर्ट थर्ड मॅन रिजनमध्ये आणि जो पण चेंडू कव्हर करते तोपर्यंत एकच धाव. कव्हरच्या डोक्यानं चेंडूला काढायचं होतं इनसाइड आउटच्या माध्यमातून, पण तसं झालं नाही. तिथे आउटसाइड एज लागते आणि धावसंख्या पुढे सरते ती 34. या धावसंख्येवर लक्ष काढायचे, अजूनही 2 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. ऑफस्टॉम्पच्या खूपच बाहेर आहे, वाईड भरपूर चेंडू टर्न करतायत, वळवतायत. गोलंदाजाने मगाशी या एंडने म्हणजे प्रवीणने मगाशी या एंडने गोलंदाजी केली होती आणि संदीप पडले सांगा त्यांनी देसाई संघाला त्यांनी जागेवर बांधून ठेवलं होतं. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. स्कोर 7 लेवल, 7 धावा देताना त्यांनी 2 गडी बाद केले होते. स्कोर 7 लेवल, 35 धावा धाव फलकर. अजून फक्त एकच धावाची गरज. चेंडू हवेमध्ये, लिडिंग एज. प्रथमेश चेंडूच्या खाली झेल होतं का बघायचंय, पण झेल नाही. चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार आणि मॅच फिनिश केली ती आपल्या विनिंग शॉटने. 4 धावा. रवींद्र कोळेगावचा फलंदाज रवींद्र संते, मॅच फिनिशर, संघनायक आणि आपल्या संघाला विजयश्री संपादन करून दिली आहे. दहीसर संघाचे कर्णधार आमच्या व्यासपीठावर थांबायचं. आपण दहीसर संघाचे कर्णधार व्यासपीठावर थांबायचं आहे. आली ना टीम बाहेर आहे. कोण जिंकलं कोण कोळेगाव ना. किती विकेटने जिंकले. रसिकांच्या माहितीसाठी पूल ए मधून कोलेगाव हा संघ सेमीफायनलला पोहोचले. अभिनंदन कोलेगावमधल्या सगळ्या खेळाडूंचं, स्पेसिफिकली रवी संते ज्यांनी संघनायकाची भूमिका पार पाडली, त्यांनी प्रतिनिधित्व केले भारताला इंडियन डिसेबल टीमसाठी. तुम्ही बघू शकता दोन्ही संघ या ठिकाणी हात मिळवत असताना स्पिरिट ऑफ क्रिकेट या ठिकाणी दोन्ही संघ, संदप आणि तसंच कोळी. प्रथमेश काय हरकत नाही आहे, गुड जॉब. मात्र अजून थोडंसं शिकण्यासारखं आहे. प्रथमने भरपूर सराव करा. प्रथमेशची चांगली हाईट आहे, अजून चांगले गोलंदाजी करू शकतात. प्रथमेश, सुभाष, रमेश, रणदीप, अतुल, प्रवीण, प्रशांत, किशोर, हेमंत, चेतन, निनाद, नाराज व्हायची काही गरज नाही आहे. चांगला खेळ तुम्ही केलेला आहे. अजून चांगलं शिका, अजून चांगला परफॉर्म करा. आणि दुसऱ्या बाजूला कोळेगाव आज सेमीफायनलला पोहोचलाय, ज्यांना इन ॲक्शनमध्ये तुम्ही 26 तारखेला या ठिकाणी बघू शकाल. तर महेश आतमध्ये चाललंय पंचांच्या भूमिकेमध्ये. आपण बघतोय नाही, मला वाटतं निरीक्षण करायला चाललंय, कारण आमच्या सेलिब्रिटीचा सामना आता थोड्याच वेळात तुम्ही एन्जॉय करू शकाल. ठाणा आणि रायगड सुद्धा. बॅक टू प्रसाद. तर व्यासपीठावर वळूया. लालचंद बोर यांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे आणि आमच्या खेळाडूचा सत्कार करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. 2 षटकात अप्रतिम अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि समोरच्या फलंदाज अक्षरशः जागेवर बांधून ठेवलं, लॉक केलं होतं. फक्त 8 धावा देताना 2 गडी बाद केले. रवींद्र संते कॅप्टन ऑफ द टीम, मॅन ऑफ द मॅच. आणि लालचंद बोर यांच्याकडनं पारितोषिक दिलं जात आहे. बडासाहेब यांच्याकडे एक टी शर्ट, ब्लू शर्टकडनं एक टी शर्ट आणि एक आकर्षक ट्रॉफी. आणि त्याचबरोबर नगरसेविका शैलेजा लालचंद भोईर यांच्याकडनं सुद्धा एक पारितोषिक आलंय. रोख रुपये 5,000 संघ विजयी झाल्याबद्दल. तर संदर्भ संघाचा प्रशांत याला विनंती करत त्यांनी सुद्धा यायचं व्यासपीठावर. संदर्भ संघाचा प्रशांत यांनी यायचं व्यासपीठावर. एक कॅश प्राइज आहे 5,000 रुपयाचं रवींद्रसाठी. संदर्भ संघाचा प्रशांतने ताबडतोब व्यासपीठावर या. प्रशांत पाटील यांच्याकडनं एक पारितोषिक आले त्यांना एका षटकारासाठी 500 रुपयाचं. आणि त्याचबरोबर दहीसर संघाचा कर्णधार याला सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा यायचंय. कुठला सामना आहे आपला, सेलिब्रिटीज आहे का याचा आहे? सोमनाथ पाटील यांना विनंती करतो की आपण या खेळाडूचा सन्मान करायचा आहे. प्रवीण पाटील यांच्याकडनं एक पारितोषिक होतं एका षटकारासाठी 500 रुपयाचं. एक षटकार लगावलाय फलंदाज